नमस्कार. पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण थेंबरही तुपाचा वापर न करता तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत. खुसखुशीत गोड शंकरपाळी बनवण्यासाठी गॅसवरती एक पातेले ठेवायचे आहे. त्याच्यामध्ये अर्धा कप आणि 2 चमचे साखर घालायची. नंतर त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घालायचे. चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे. आपल्याला साखर दुधामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे. साखर तुम्ही अर्धा कप देखील घेऊ शकता किंवा साखरेचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त देखील करू शकता. नंतर एका पातेल्यामध्ये अर्धा कप डालडा घ्यायचा आहे. इथे मी डालडा वितळवून घेतलेला आहे. डालडा गरम करण्यासाठी ठेवायचा आहे व एका पाटीमध्ये 3.5 कप मैदा घ्यायचा आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 टेबलस्पून आपल्याला बेसनपीठ टाकायचे आहे. बेसनपीठ टाकल्यामुळे शंकरपाळी छान असे खुसखुशीत बनते व शंकरपाळीला छान कलर देखील येतो. नंतर त्याच्यामध्ये चवीपुरते म्हणजेच पाव चमच्याला थोडेसे कमी मीठ घालायचे आणि मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम केलेला डालडा घालायचा. डालडा घातल्यानंतर आपल्याला मैद्याला डालडा छान असा तळून घ्यायचा आहे. सुरुवातीला गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचे आहे व नंतर हाताने आपल्याला मैद्याला डालडा छान असा तळून घ्यायचा आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे मैद्याची मूठ बनत असेल तर मैद्याला डालडा लागलेला आहे असे समजायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये जे साखरेचे दूध बनवून घेतलेले होते ते त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि मिक्स करून घ्यायचे व आपल्याला त्याची कणिक मळून घ्यायची आहे. दूध थंड झाल्यानंतरच आपल्याला पिठामध्ये ओतायचे आहे आणि कणिक मळून घ्यायची आहे. चपातीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्टसर आपल्याला शंकरपाळीची कणिक मळून घ्यायची आहे. शंकरपाळीची कणिक मळत असताना आपल्याला थोडी हलक्या हातानेच मळून घ्यायची आहे. जास्त भार देऊन आपल्याला ती एकजीव करून घ्यायची नाही. तरी ते आपली शंकरपाळीची कणिक मळून झालेली आहे. नंतर त्याच्यावरती झाकण ठेवायचे व अर्धा तासासाठी आपल्याला ती कणिक भिजत ठेवायची आहे. अर्ध्या तासानंतर त्याच्यावरचे झाकण काढून घ्यायचे आणि कणिक आपल्याला एक वेळेस छान मळून घ्यायची आहे व एक मोठ्या आकाराचा त्याचा गोळा काढून घ्यायचा आणि त्याचा हुंडा बनवून घ्यायचा आहे आणि आपल्याला त्याची चपाती लाटून घ्यायची आहे. शंकरपाळी बनवताना आपल्याला चपाती थोडीशी जाडसरच लाटून घ्यायची आहे. शंकरपाळी आपल्याला थोड्याशा जाडसरच बनवायच्या आहेत म्हणजे ते छान अशा खुसखुशीत बनतात. जर आपण चपाती पातळ लाटली तर शंकरपाळी ही कडक बनते. तर व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे. शंकरपाळीची चपाती लाटत असताना साईडने क्रॅक जातात पण काही हरकत नाही, आपल्याला त्या साईडच्या कडा नंतर काढून घ्यायच्या आहेत. तरी ते आपली मध्यम जाडीची शंकरपाळीची चपाती लाटून झालेली आहे. नंतर चाकूच्या साहाय्याने आपल्याला साईडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत आणि आपल्याला आवडेल त्या आकारामध्ये शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. इथे मी डायमंड शेपमध्ये शंकरपाळी कट करून घेत आहे. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे व नंतर ती काढून एका ताटामध्ये ठेवायची आहे. इथे आपली शंकरपाळी कट करून झालेली आहे. एका ताटामध्ये आपल्याला सर्व शंकरपाळी काढून घ्यायची आहे व नंतर आपल्याला दुसरा मोठ्या आकाराचा गोळा घेऊन त्याचा उंडा बनवून घ्यायचा आणि दुसरी चपाती लाटून घ्यायची आहे. दुसरी ही चपाती आपल्याला जाडच लाटून घ्यायची आहे. मी एक वेळेस सर्व शंकरपाळ्या बनवून घेऊन नंतर ते एकदम तळून घेऊ शकता किंवा 1 ते 2 चपाती लाटून तेवढ्याच शंकरपाळ्या कट करून व त्या शंकरपाळ्या तळून नंतर तुम्ही दुसऱ्या शंकरपाळ्या बनवून त्या तळून घेऊ शकता. तरी ती आपली दुसरी ही चपाती लाटून झालेली आहे. चपातीच्या साईडच्या कडा आपल्याला चाकूच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर आपल्याला डायमंड शेपमध्ये शंकरपाळी कट करून घ्यायची आहे. शंकरपाळी तुम्ही चौकोनी आकारामध्ये देखील कट करून घेऊ शकता. व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला शंकरपाळी कट करून घ्यायची आहे व नंतर ती शंकरपाळी आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायची आहे. नंतर गॅसवरती कढईमध्ये आपल्याला तेल गरम करण्यासाठी ठेवायचे आहे. इथे आपल्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत. नंतर आपल्याला शंकरपाळ्या ताटामध्ये काढून घ्यायच्या आहेत व तेल गरम झाले का ते चेक करून घ्यायचे आहे. तेल आपल्याला छान असे कडकडीत गरम करून घ्यायचे व नंतर आपल्याला गरम तेलामध्येच शंकरपाळ्या घालायच्या आहेत. शंकरपाळ्या तेलामध्ये टाकल्यानंतर आपल्याला गॅस कमी करायचा आहे व थोड्या वेळ झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळ्या हलवून घ्यायच्या आहेत. शंकरपाळी तेलामध्ये टाकण्याच्या अगोदर तेल छान असे गरम करून घ्यायचे आहे. जर कमी गरम तेलामध्ये आपण शंकरपाळी घातली तर शंकरपाळी तेलामध्ये विरघळू शकते. यासाठी आपल्याला तेल छान असे कडकडीत गरम करून घ्यायचे व शंकरपाळी टाकल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कमी करायची आहे
व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला शंकरपाळी तळून घ्यायची आहे व शंकरपाळी तळत असताना थोड्या थोड्या वेळानंतर ती आपल्याला हलवून घ्यायची आहे, म्हणजे सर्व बाजूनी शंकरपाळी छान अशी तळली जाते। ते आपली शंकरपाळीची एक बॅच तळून झालेली आहे। एका चेहऱ्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याच्यातील सर्व तेल निथळून घ्यायचे व शंकरपाळी आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे। नंतर तेल गरम करायचे व शंकरपाळीची दुसरी बॅच आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची व अर्धा ते 1 मिनिटानंतर आपल्याला ती शंकरपाळी हलवून घ्यायची आहे। कढईमध्ये शंकरपाळी टाकल्यानंतर आपल्याला ती लगेच हलवायची नाही, नाहीतर शंकरपाळी तुटू शकते। थोडा वेळ झाल्यानंतर आपल्याला शंकरपाळी हलवून घ्यायची आहे। शंकरपाळी आपल्याला कमी ते मध्यम गॅसवरती तळून घ्यायची आहे। कमी ते मध्यम गॅसवरती शंकरपाळी तळल्यामुळे ती छान अशी आतपर्यंत तळली जाते व शंकरपाळीला लेयर्स देखील येतात। अशाच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत व बिस्किटासारखा कलर आला की आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत। त्यामध्ये शंकरपाळी काढून घेऊन आपल्याला त्याच्यातील सर्व तेल निथळून काढून घ्यायचे व शंकरपाळी काढून एका ताटामध्ये ठेवायची। व्हिडिओमध्ये दाखवलेल्याप्रमाणे आपल्याला सर्व शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। तर इथे आपल्या सर्व शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत। तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता शंकरपाळीला कलर देखील छान आलेला आहे। आपण ही शंकरपाळी बनवताना याच्यामध्ये जराही तुपाचा वापर केलेला नाही, तरीही शंकरपाळी खूप खुसखुशीत झालेली आहे। आपण एक शंकरपाळी तोडून पाहू। इथे आपली तुपाचा वापर न करता देखील तोंडात टाकताच विरघळणारी खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार झालेली आहे। तर तुम्हाला हा शंकरपाळीचा व्हिडिओ आवडला का ते कमेंट करून नक्की सांगा व व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।